बोर्डाच्या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट प्रश्न, वर्ग 10, विषय भूगोल, प्रकरण 4, हवामान. समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा. भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. उत्तर: सर्वसाधारणपणे शीतकटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्रसपाटीपासून अति उंच असणाऱ्या पर्वतीय अति थंड प्रदेशात हिमवर्षाव होतो. ब्राझील या देशाचे स्थान शीतकटिबंधात नसून ते उष्णकटिबंधात आहे. याशिवाय ब्राझील देशात अति उंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. भौगोलिक कारणे लिहा. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो. उत्तर: भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहतात. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो. भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. उत्तर: ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही. या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वाहन होते. या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. भौगोलिक कारणे लिहा. ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. उत्तर: दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात. हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात. अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते. ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते, परंतु विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो. अशा प्रकारे ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व सांगा. उत्तर: हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते. त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.
हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेने वारे वाहू लागतात। नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो। हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात, त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यांपासून बचाव होतो। भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात। नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात। ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो। पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। भारत व ब्राझील या देशातील हवामानाची तुलना करा। उत्तर: भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढील प्रमाणे आहे। भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते। या उलट ब्राझील देशात उष्णकटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते। सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते। या उलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते। सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते। या उलट ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते। सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते। या उलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते। पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा। उत्तर: ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सानिध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्त्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात। विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते। या उलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते। ब्राझीलमधील उत्तरेकडील अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे 25 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस आढळते। या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते। ब्राझीलमधील अमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी 2000 मिलीमीटर तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी 1000 ते 1200 मिलीमीटर पर्जन्य पडते। ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते। उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते। अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्त्र कड्यामुळे अडवले जातात, त्यामुळे ब्राझीलच्या अजस्त्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो। ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो। ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असते। हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा अवर्षण चतुष्कोण म्हणून ओळखला जातो।
इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.